वाल्मिक कराडला संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपी न केल्यानं देशमुख कुटुंबियांच्या संशयाचा बांध फुटलाय। संयमाचा त्यांचा बांध फुटल्याचं पाहायला मिळतंय। धनंजय देशमुखांनी वाल्मिक कराडवर कारवाईसाठी शोले स्टाईलनं आंदोलन केलं। सुरुवातीला टॉवरवर चढून आंदोलन करण्याची घोषणा करणाऱ्या देशमुखांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं। देशमुख हत्या प्रकरणामध्ये कठोर कारवाई न केल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। न्यायासाठी मस्साजोगमध्ये शोले स्टाईल आंदोलन। आरोपींवर मोक्का लावण्यासाठी देशमुख कुटुंब आक्रमक। गावकऱ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा। सरपंच संतोष देशमुखांच्या मस्साजोग गावात हे असं शोले स्टाईलनं आंदोलन पाहायला मिळालं। संतोष देशमुखांच्या हत्येला महिना उलटून गेलाय। 8 आरोपींवर पोलिसांनी मोक्का लावलाय। त्यातला एक आरोपी कृष्ण आंधळे फरार आहे, तर मुख्य सूत्रधार अजूनही मोक्काच्या बाहेर असल्याचा देशमुख कुटुंबियांचा आरोप आहे। धनंजय देशमुखांनी सकाळी शोले आंदोलनाची हाक दिली होती, त्यामुळे पोलीस गावातील मोबाईल टॉवरला कड करून बसून राहिले होते। धनंजय देशमुखांनी पोलिसांना चकवा देत गावच्या पाण्याची टाकी गाठली। त्यांनी कलेक्टर आणि पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी येऊन चर्चा करावी अशी मागणी केली। टाकीवर चढून गेलेल्या धनंजय देशमुखांना भोवळ आली। टाकीवर धनंजय देशमुख आणि टाकी खाली गावकरी आंदोलन करत होते। दुपारी 12:30च्या सुमारास धनंजय देशमुखांचं पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशी फोनवर बोलणं झालं। तोपर्यंत घटनास्थळी मनोज जरांगे पाटील पोहोचले होते। जरांगे पाटलांनी आवाहन करताच धनंजय देशमुख खाली उतरले। मी आलोय त्यासाठी तातडीनं आम्ही पाठीशी आहेत बाबा, धनंजय भैया आम्ही पाठीशी आहेत, तुमच्या काळजी करू नका। तुम्हाला जर जीवाला धोका झाला ना तर जीनं मुश्किल करून टाकेल यांचं सगळ्यांचं। धनंजय भैयाला जर काय झालं ना तर मी जीनं मुश्किल करून टाकेल यांचं सगळ्यांचं। टाकी खाली उतरलेल्या धनंजय देशमुखांनी मुख्य सूत्रधाराला मोक्का लावा अशी मागणी केली आहे। हे प्रॉपर तपास कुठंच झाला नाही। हे असंच तपास कुठे जरी गेला तरी कच्ची शिदोरी घेऊन काहीच होणार नाही ना। बेस कुठे आहे सोडून द्या। 28 मेचे FIR सोडून द्या। 6 तारखेला काय घडलं, 6 तारखेला पवन चक्कीवर कोणते सरपंच आले, त्यांना कोणाचा फोन आला, अट्रॉसिटीची केस का नाही घेतली। दुपारी 1 ते संध्याकाळी 2 वाजेपर्यंत तो दलित बांधव आमचा बसून होता, पाया पडत होता महाजन साहेबांच्या, ती केस घेतली नाही। प्रसार माध्यमाने ह्या गोष्टी मेन्शन करून आज तुम्ही सगळ्यांना दाखवा। धनंजय देशमुखांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या पूर्ण करणार असल्याची ग्वाही पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली आहे। धनंजय देशमुख त्यांची जो डिमांड होती बेसिकली तपासाचे बद्दल CIDने काय केलेलं आहे, SITचे हेडसोबत त्यांची मीटिंग करण्याची त्यांची ख्वाहिश होती। त्यासाठी आपण SITचे हेड त्यांच्याशी बोलून आणि वरिष्ठ पातळीवर त्यांच्याशी बोलून आपण अपॉइंटमेंट केलेलं आहे। SITचे हेड उद्या इथे येत आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या आणि दोघांचा संवाद होईल। धनंजय देशमुख कुटुंबाच्या मागण्या पूर्ण न झाल्यास मस्साजोगच्या गावकऱ्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला। आम्ही मनोज दादाच्या शब्दाला आम्ही आज मान देऊन आम्ही हे आंदोलन आज स्थगित केलंय, परंतु उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत दादाच्या समक्ष सांगतो, 10 वाजेपर्यंत जर ज्या मागण्या गावकऱ्यांना किंवा धनंजय देशमुखनं केल्या त्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या, उद्या ब्रह्मदेव आला तरी आम्ही गावकरी थांबणार नाहीत। आज तर 1 टावर होतं, उद्या आम्ही अख्खे गावकरी सगळेजण स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून फुकून देणार आहेत। गावात सगळं आम्ही आळं मारून ते ज्यांना द्यायचे प्रशासनाला त्याच्या नावावर करून देऊ द्या। कारण एखादा माणूस मरून जर 34 दिवस बी प्रशासन जर त्याच्यामध्ये काहीच करीत नसेल तर मग बाकीच्यांना, कारण त्याच्या हातून जर एवढं वाईट मरण्यापेक्षा आपणच मेल्याला तर बरं होईल ना। आमच्या मात्र समाधान राहील किंवा आम्ही आमच्या माणसासाठी आत्मदहन केलं किंवा आम्ही जीव घालला म्हणून। संतोष देशमुख हत्येतल्या सगळ्या आरोपींना अटक झाली नाही तर देशमुख कुटुंबही टाकीवर चढून आंदोलन करेल असा इशारा त्यांची मुलगी वैभवी देशमुख यांनी दिला। आमचा प्रश्नच तो आहे, पोलीस प्रशासन असताना सुद्धा आमच्या घरातील म्हणजे माझ्या वडिलांना तर यांनी रस्त्यावरून उचललं, पण माझा चाचा घरी असताना पोलीस प्रशासनाचा ताफा आमच्या घराशेजारी असताना माझा चाचा हे करतोय, म्हणजे पोलीस प्रशासन करतंय काय अजून सुद्धा। आज माझे पप्पा गेले, आज चाचाला गमावलं तर आम्ही काय करायचं। आणि जसं आज चाचा वरी गेलाय, इथून पुढे जे आरोपी अटक नाही झाले तर आमचं पूर्ण कुटुंब वरी जाईल आणि आम्हाला जर काय झालं तर पोलीस प्रशासन पुढचं बघून घेईल। जोपर्यंत आज आम्ही आहेत तर पोलीस प्रशासन एक आमचा माणूस गेलाय तर आरोपींना पकडत नाहीये, मग ज्यावेळेस कुटुंबातील सगळे जातील त्यावेळेस यांचे डोळे उघडतील आणि ते आरोपींना
पकडतील. पण वैभवी तुझा याच्या आधी तुझे जे चाचा आहेत त्यांच्याशी बोलणं झालं होतं का? बोलणं म्हणजे आम्ही चाचाशी बोललो नाहीत, पण तो 4 दिवस झाले तणावात आहे. आम्ही एकच प्रश्न करतोय की जे तुमचं चाललंय ते आम्हाला कळवा. या केसमध्ये काय चाललंय ते आम्हाला सुद्धा कळलं पाहिजे. आम्हाला नाही तर पूर्ण महाराष्ट्र आज न्याय मागतोय, त्यांना सुद्धा समजलं पाहिजे या केसमध्ये चाललंय काय ना. नुसतं पोलीस प्रशासन येतंय, उभा राहतंय, त्यांची प्रक्रिया काय चालली आहे ती आम्हाला अद्यापही माहित नाहीये. आम्ही जर सगळ्यांनी असं केलं तर मग नंतर यांचे डोळे उघडणार आहेत. आरोपींच्या अटकेत झालेली दिरंगाई, मोक्कात वाल्मिक कराडचा न केलेला समावेश यामुळे आरोपींना वाचवलं जात असल्याची भावना गावकऱ्यांमध्ये आहे. पोलीस आणि सीआयडी तपासावर विश्वास कमी होऊ लागल्यानं गावकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटू लागलाय. येत्या काळात दृश्य स्वरूपात काही कारवाई न झाल्यास गावकरी मोठं आंदोलन उभारण्याची शक्यता आहे. ज्ञानेश्वर पतंगेसह विष्णू बुर्गे, झी 24 तास, मस्साजोग, बीड.